आणि आता बातमी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली। महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी शाबूत ठेवायची आणि मनसे सोबत युतीही करायची अशी रणनीती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची। महापालिकांच्या निवडणुकीत तसा प्रयोग उद्धव ठाकरेंची शिवसेना करण्याच्या तयारीत आहे। पाहूया। पुढचा निर्णय मात्र दोघेही भाऊ घेतील। देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत। दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही। संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या बोलण्यातून स्पष्ट झालं की महाविकास आघाडीमधून बाहेर न पडता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत युती करणार। दिल्लीमध्ये नुकतीच राहुल गांधींसोबत उद्धव ठाकरेंची बैठक झाली, ज्यामध्ये भाजपला रोखण्यासाठी महापालिकांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्याच युतीचा प्रयोग करण्यावर सहमती झाल्याचं समजतं। आणि आता आदित्य ठाकरेंनी सुद्धा युतीचा निर्णय ठाकरे बंधू घेतील, पण देशपातळीवर इंडिया आघाडी म्हणून एकत्र असल्याचं म्हटलंय। मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की दोन्ही भाऊ अनेक वर्षांचा तर बोलत आहेत। अनेक ठिकाणी आपण पाहतोय आंदोलन असतील किंवा निवडणुका स्थानिक पातळीवर एकत्र लढत आहेत। पुढचा निर्णय मात्र दोघेही भाऊ घेतील, पण मुंबईच्या हिताचं असेल, महाराष्ट्र हिताचं असेल ते नक्की। देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि संविधानासाठी लढत आहोत। गरज सरो वैद्य मरो ही जी म्हण आहे ती परफेक्ट संजय राऊतांना जुळते। आता झालं, लोकसभा झाली, विधानसभा झाली, काँग्रेसच्या मतांवर निवडून आलो। आता बघू स्थानिक स्वराज्य संस्थेला, मुंबई महानगरपालिकेला आता मनसेची गरज आहे। यापूर्वी मनसेला बाजूला केलं। राज साहेबांना पक्षातून बाहेर जाण्याकरता परिस्थिती निर्माण केली, त्या संजय राऊत पण होते। पण आता राजसाहेबांची गरज आहे। गरज सरो वैद्य मरो ही म्हण त्यांच्याकरता एकदम परफेक्ट आहे। उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये म्हणजे देशपातळीवर इंडिया आघाडीचा भाग आहे, पण फक्त महापालिकांसाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमधून बाहेर पडण्याच्या विचारात उद्धव ठाकरे नाहीत। मात्र त्याचवेळी मुंबई महापालिकेचा विचार करता मनसेसोबत भाजपला आव्हान दिलं जाऊ शकतं, हेही ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतं। त्यामुळे महापालिकांमध्ये महाविकास आघाडीतून न लढता मनसेसोबत युती करून राज ठाकरे यांच्यासोबत हात मिळवणी होईल आणि महाविकास आघाडीतही स्थान कायम राहील, असा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे। महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही। या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो माननीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी। पण अर्थात या विषयावर चर्चा होते, कारण ही महाराष्ट्रातली एक मोठी घडामोड आहे राजकीयदृष्ट्या। तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही। दोन बंधू एकत्र येऊ द्या। अनेकांच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेदना होत आहेत, त्या अधिक तीव्र होऊ द्या। त्या वेदना इतक्या भयंकर असल्या पाहिजेत की त्या झोपले नाही पाहिजेत। त्या दोन भाऊ एकत्र आल्यानंतर अनेकांची झोप उडाली आहे, आले तर आम्हाला आनंद आहे। राहिला विषय काँग्रेसचा, त्यावेळेस योग्य तो निर्णय आम्ही घेऊ, पहिले ते दोन भाऊ एकत्र येऊ दे। इथे शरद पवार यांनी सुद्धा अद्याप महापालिकांसंदर्भात चर्चा झालेली नाही असं सांगून एकमत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय। नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी भाष्य करू शकत नाही, पण आम्ही बसून चर्चा करून एक वाक्याचा करता येईल का हे प्रयत्न करणार। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबद्दल सकारात्मकता आहे। तशा प्रतिक्रिया स्वतः संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे सुद्धा देत आहेत। मात्र मनसेच्या नेत्यांना काहीही न बोलण्याच्या सूचना राज ठाकरे यांच्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।